स्वामी कार्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने स्वामी कार्याची ध्वज पताका आपल्या महाराष्ट्रभर फडकवण्याचा सन्मान स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त व्हावा आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढील ज्या काही मानवी या भागात राहणारे सर्व सेवेकरी भाविक भक्त तमाम मानवजात याचं संरक्षण होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली अनेक तीर्थक्षेत्री तुम्हा सर्वांना घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या सेवा परमपूज्य गुरुमाऊली करून घेत असतात. पुढील येणारा काळ हा कठीण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्याकडे आपण कानडोळा करतो, दुर्लक्ष करतो. पण ज्यावेळेस काही आघात आपल्या कुटुंबावर, आपल्या गावावर, आपल्या जिल्ह्यावर, आपल्या तालुक्यावर येतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याची तीव्रता आपल्या लक्षात येते. आणि म्हणून समस्त मानव जातीचं कल्याण होण्यासाठी, त्याचं दुःख, दारिद्र्य, अरिष्ट निवारण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी नवीन वर्षात सुरू घातलेला श्री क्षेत्र उज्जैन या ठिकाणी भस्मलिंगार्चन सोहळा अनेक आधी व्याधी, अरिष्ट, पितृदोष, ग्रहदोष, मंगळदोष अनेक सेवा करूनही आपल्या काही समस्या मार्गस्थ होत नाही किंवा सुटत नाहीत, त्यातनं आपल्याला मुक्ती मिळत नाही. म्हणून त्यासाठी हा जो काही उज्जैनला होऊ घातलेला मेळावा आहे, त्या मेळाव्याला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहावं. खऱ्या अर्थाने आपण बऱ्याच वेळा उज्जैनला गेला असताल, बऱ्याच तीर्थक्षेत्री आपण जातो, त्या ठिकाणी जाऊन 5 मिनिटात हात जोडून नतमस्तक होतो, 8-8, 10-10, 12-12 तासांचा प्रवास करतो. पण खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी बसून जर का आपण तुळजापूरला गेलो तर एक दुर्गा सप्तशती पाठ करत नाही, गाणगापूरला गेलो तर कधी आपण गुरुचरित्र पारायण करत नाही, माहूरला गेलो तर कधी आपण नवार्ण मंत्राची माळ घेत नाही, आणि भगवान शंकराच्या दारात गेलो तर कधी आपण रुद्र म्हणत नाही किंवा महामृत्युंजय मंत्राचा एक माळ जप करत नाही. जोपर्यंत ज्यांना पी असणारी सेवा आपल्या हातून घडत नाही, तोपर्यंत त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला प्राप्त होत नसतात. आणि मग जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊन सेवा रुजू करू आणि त्या सेवेचा आशीर्वाद घेऊन जेव्हा आपण आपल्या घरी येऊ, खऱ्या अर्थाने तेव्हा तुमची यात्रा सफल होत असते. म्हणून या सर्व गोष्टीचा सारांश घेऊन म्हणून आपण सर्वांनी हा दुर्मिळ योग आहे, आपल्या घरातील महादेवाची पिंड घेऊन किंवा महामृत्युंजय यंत्र घेऊन अनेक वेळा आपण वारंवार ग्रुपवर टाकत आहे. बरेच दिवस झालं, जवळजवळ दत्त जयंतीपासून आपण या कार्याचा मार्गाचा प्रचार प्रसार करत आहोत. ते त्या ठिकाणी आपल्याला भस्मलिंगार्चन सोहळ्यासाठी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं, आपल्या स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद आणि जबाबदारी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपल्याला पेरवणार आहोत. कधी तर जेव्हा आपल्या हातून ही सेवा होईल तेव्हा नुसतं जाऊन आपण नतमस्तक होऊन हात जोडून कुठलंही काम होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला आई भगवतीला असेल, भगवान शंकरांना असेल, स्वामी महाराजांना असेल, आपल्याला सेवा करून प्रसन्न करावं लागेल. तेव्हा आपल्या सर्वांचं संरक्षण होईल. म्हणून पुढील येणारा जो काही उज्जैन या ठिकाणी मेळावा आहे, या मेळाव्यासाठी आपण कृपया सर्वांनी वेळात वेळ काढून अजूनही काही गाडीमध्ये सीट बाकी आहेत 3 तारखेच्या, त्यासाठी आपण नावनोंदणी करू शकता. आता सध्या पौष महिना, त्यात शाकंभरी नवरात्रामध्ये खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांना हे नवरात्र माहीत नाही, पण दुर्गा सप्तशती पाठ करणाऱ्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी किती हात वर करा. दुर्गा सप्तशती पाठ करणाऱ्या माता भगिनी, त्यांच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे आणि दुर्गा सप्तशती पारायण करतात. हात थोडेफार हात आहे. उद्याची येणारी जी पौर्णिमा आहे तिला कुठली पौर्णिमा म्हणतात? शाकंभरी. त्याचा उल्लेख किती वेळा अध्यायात आलाय? शाकंभरी देवीचा उल्लेख किती वेळा अध्यायात आला? 11वा अध्यायात आला, बरोबर. 44 ते 48 ओळी तुम्ही वाचा घरी गेल्यानंतर. 11व्या अध्यायात त्यामध्ये या शाकंभरी पौर्णिमेचं महत्व, जेव्हा भारतभूमीवर अजिबात वृष्टी झाली नाही, कुठलंही धनधान्य पिकलं गेलं नाही, त्यावेळीच ऋषीमुनींनी तपश्चर्या करून आई भगवतीला प्रसन्न केलं. आणि ज्यावेळेस मानवजात नष्ट होण्याच्या मार्गावर होती,
तेव्हा आई भगवतीला या ऋषीमुनींनी साकडं घातलं की या मानव जातीला जगण्यासाठी आपण काहीतरी धान्य निर्मिती करावी. आणि त्यावेळेस आई भगवतीने थोडासा पाऊस त्या भूमीमध्ये पाडला आणि त्या ठिकाणी 64 भाज्या उत्पन्न झाल्या. आणि त्या 64 भाज्याचा नैवेद्य आपण येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला दाखवत असतो. म्हणून जर का खऱ्या अर्थाने आपण त्या काळामध्ये सर्वजण जिवंत राहिलो त्याचं कारण शाकंभरी पौर्णिमा आहे. शाक म्हणजे भाजी आणि या भाज्या उत्पन्न झाल्या म्हणून आपण आज सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराजांच्या दरबारात बसलेलो आहोत. म्हणून तुम्हाला सांगतो की या नवरात्रामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या घरी आपल्या केंद्रात आपण या ठिकाणी करायचे आहे. उद्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला आपण 64 भाज्यांचा नैवेद्य आणि 64 भाज्यांची देवी आपण बनवत असतो दरवर्षी. जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्की शनिवारी ती देवी पाहायला या. 64 भाज्या कुठल्या उत्पन्न झाल्या होत्या त्यावेळेस आणि त्या भाज्या खाऊन धान्य दुसरं कुठलंही पिकलं नव्हतं पण भाज्या पिकल्या होत्या आणि त्या भाज्या खाऊन मानव जात जगली म्हणून त्याला शाकंभरी पौर्णिमा म्हणली जाते. आणि या शाकंभरी पौर्णिमेला म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या घरी आपल्या केंद्रात करायचे आहे. आणि आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या कुटुंबासह येणाऱ्या 4 ते 5 जानेवारीला परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थित होऊ घातलेला राष्ट्रीय मेळावा त्याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि जवळजवळ 1.5 लाख सेवेकरी भाविक भक्त त्या ठिकाणी भस्मलिंगार्चन सोहळ्याला येणार आहे. आज सगळे मगाशी सांगितले की आपल्या कुणाच्याही पिंडीवर भस्मलिंगार्चन झालेलं नाही घरच्या आणि कुठल्याही ज्योतिर्लिंगावर झालं नाही, फक्त उज्जैनला होतं. आणि त्याच भूमीमध्ये भस्मलिंगार्चनला महत्व आहे. म्हणून तमाम सेवेकरी भाविक भक्तांना परमपूज्य गुरु माऊलींनी आव्हान केलेलं आहे की आपल्या घरातली पिंड घेऊन आपण येणाऱ्या 4-5 तारखेला आपण उज्जैन या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपल्या केंद्रातनं जवळजवळ आपण 5 स्लीपर कोच बस आपल्या फुल झालेल्या आहेत. अजून 2 बस आपल्या भरत आलेल्या आहेत. एक 7-8 जागा त्यात शिल्लक आहेत. जर कुणाला यायचं असेल तर कृपया आपण त्याच्यात खाली नाव नोंदणी करावी. यानंतर येणारा जो काही तुमचा सर्वांचा माता भगिनींचा सण आहे तो मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीला तुम्ही काय काय वाटता या ठिकाणी सांगायची गरज नाही, पण खऱ्या अर्थाने काय वाटावं तर ज्ञानदान वाटावं. जर का तुम्ही ज्ञानदान दिलं तर त्यांना ते कायमस्वरूपी पोहोचेल. आणि एखादी प्लॅस्टिकची दिली तर ती